तर हा प्लॉट अगोदर कसा होता आणि आता तुम्हाला ही प्लॉट मधले जे काही बदल आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय नेमकं? प्लॉट मध्ये भरपूर चांगला बदल झालेला आहे, म्हणजे असं कारण सुरुवातीला म्हणजे अशी बघूच वाटत नव्हतं किळीकडे. बरोबर आहे का नाही? एवढी बेकार अवस्था होती ह्याची. पण ज्या दिवशी स्पर्श झाला ह्यांच्या जमिनीला वापरावरणीचा त्या दिवसापासून प्लॉट मध्ये ट्रेस नाही आणि माल पण चांगला आहे, म्हणजे असं आज बघितलं तर माल एकदम सुपर आहे. आता इथं एकदम चांगला आहे की तुटळ्यातलं झाड असं आपण ह्याच्या जर फण्या मोपायच्या म्हणल्या किती बघ किती येते फण्या बघा बरं, तुम्हीच मोपा सर. 8, 9, 10, 11, 12 आहेत. 12, 13वा गोंडा आहे का 12वा गोंडा आहे? 13वा गोंडा. 13वा गोंडा फणी आणि फणीत अंतरी चांगली. दोन फणीच्या मध्ये जी अंतरी असती समोर समोर अंतर चांगलं वादा लांबडा आहे. आहे. बरोबर आहे नाही? तर ही जी आपलं जे थोडंसं चाललंय व्हिडिओच्या स्वरूपातून शेतकऱ्यांना जनजागृती, आज मार्केटमध्ये बघा तुम्हाला दुकानात गेल्यानंतर पाहिजे ते सगळं भेटतं, पण टाकलेलं उचलण्यासाठी वापरावरणीने अशी टेक्नॉलॉजी बनवली की तुम्ही तुमच्या जमिनीत मार्केटमधनं जे काय वॉटर सोल्युबल दाणेदार आणून टाकणार आहेत त्याचं विघटन करणे, अपटेक करणे आणि उचलून देणे, तुमची मुळी सतत चालू ठेवणे चालू राहील आणि जमीन भुसभुशीत ठेवणे. आता तुमच्या समोर उकारतो मी आलो की म्हणलं ह्याने काय केलं एवढी जमीन, कारण आता शेवटच्या अवस्थेला ह्या का कसा हात जातो ही जमीन लय भुसभुशीत. कारण मी येतानाच बघितलं ही एवढी जमीन भुसभुशीत कुणाचीच नाही. पाय पडलं की म्हणजे असं दबल आहे खाली. शेवटच्या अवस्थेला पण जमीन भुसभुशीत आहे. उमेश सर, तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची काही केळी लागण केलेली आहे, केळी वय खाल्लेला आहे, तुटाळे होत आहेत आणि 2-3 महिन्याची, 4 महिन्याची, 6 महिन्याची केळी आहे, बुंदा लहान आहे, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश म्हणून काय असं? वापरायला पाहिजे. तारंबळ झाले का आधीपासून? नाही, मुद्दाम मी शब्द काय विचारतोय कारण आम्ही नाही तसा नाही विषय सर. आज विषय काय आहे, आम्ही बऱ्याच जागेवरती जातो ना, खूप शेतकरी आम्हाला एक शब्द वापरतात, मार्गदर्शन घेतात. साहेब आम्ही 2 वर्ष झालं तुमचा व्हिडिओ बघतोय, साहेब आम्ही 1 वर्ष झालं व्हिडिओ बघतोय, सर मी 3 महिने झालं, कोण म्हणतं साहेब माझे 3 वर्ष झाले मी व्हिडिओ बघतोय आणि माझे 2-3 पिकं वाया गेली. मग मला काय म्हणायचंय, सर व्हिडिओ बघून उत्पादन वाढेल का? नाही, व्हिडिओ बघून कसं? आपल्याला जे काय साहेबांनी वापरलेलं आहे, उमेश माने सरांनी, ते वापरल्यानंतर प्रचिती भेटल ना. बरोबर आहे का नाही? साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. उमेश मारुती माने, राहणार शेलगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, पोस्ट पिसरे. ओके. आपण ह्या प्लॉटसाठी वापरावरणीचे आतापर्यंत ह्या डोस किती झाले बरं आपल्या केळीसाठी? 6 डोस झालेत. 7 जुलै 2024 ला आपण पूर्वावस्था काढली होती. आजची तारीख किती आहे? आज 14/2/2025. म्हणजे आपण पूर्वावस्था काढली, दुसरी अवस्था काढली, तिसरी अवस्था काढली, चौथी अवस्था काढली, 5वी अवस्था काढली, आज आपण 6वी अवस्था काढतोय. तर ही जी आता घड आहे हे सरासरी वजन किती येईल तुम्हाला काय वाटते? 25 भरण. 25 प्लस का 25च्या कमी येईल? कमी भरण किंवा जास्त भरण जे काय आहे, पण 25 एक अंदाजपत्र वाटतंय आपल्याला भरण बाबा. आता ह्याच्यावरती रोहर गुरुथरचे स्प्रे किती झाले, म्हणजे ते पाण्यातले डोस झाले आपले 5 का 6? किती झाले? 6. आणि ह्याच्यावरती स्प्रे रोहर गुरुथरचे किती? रोहर गुरुथरचे दोन्ही मिळून 6 झाले. रोहरचे 6 आणि गुरुथरचे 6 स्प्रे झालेले आहेत. मग मला काय म्हणायचे, मी तुम्हाला हा प्रश्न एक मुद्दाम विचारलाय. आता खूप शेतकरी अगदी वापरतात, विषय काहीच नाही, पण जसे आम्हाला समस्या येतात तसे आपण व्हिडिओच्या स्वरूपातून उत्तर देण्याचा का प्रयत्न करतो की ज्यावेळेस आम्ही मार्गदर्शन द्यायला जातो शेतकऱ्यांकडे त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतं की जे काय आम्हाला पाहिजे होती उत्तरं ती सगळी व्हिडिओच्या स्वरूपातून मिळाले. तर आता ही जी तुम्ही घडावरती रोहरचे आणि सिलिकॉनचे 6 स्प्रे आणि गुरुथरचे स्पेशल 6 स्प्रे त्याच्यानंतर 3 दिवसांनी हे जे घेतलेले आहेत, तर हे घेतल्यानंतर ह्याला डाग येणं, काळा, पांढरा, पिवळा किंवा पिकणं किंवा त्याला काहीतरी एक वेगळंच असं जाणवणं, साईड इफेक्ट थोडक्यात डाग वगैरे कुठं जाणवत पण नाही, पिकलेलं जाणवत नाही आणि चमक बघा साहेब कशी त्या. हा, म्हणजे तुम्हाला इथं पॉझिटिव्ह रिझल्ट भेटलेला आहे. चमक बघा त्या मालाला, ह्याला चमक आहे, कलर क्वालिटी आहे आणि डाग नाहीत. बरं, हे वापरल्यामुळे तुम्हाला डासाचं ह्याचं प्रमाण कमी जास्त काय जाणवलं? असंच नाही. आता तुम्ही किती वेळ झालं बागत तुम्हाला? नाही, आम्हाला बी नाही चावत कुठं, आम्हाला तर चावतच नाही, पण आता तुम्ही पण भरपूर वेळ झाला आल्या, तास झालं. मच्छर तुम्हाला डास असलं की माणूस सहज असं करतय, लगेच असं करतय. ती दिसत ती शरीर आहे ना, ही सगळी इशारा द्यावंच लागतात. मनानेच होतंय, ती चावत असली दम कुणालाच निघत नाही. हा, तर ह्याच्यावरती आपल्याला डाग वगैरे नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला जे काही काळे वगैरे थोडे थोडे स्पॉट वगैरे येत असतात, तर स्प्रे तुमचे भरपूर तुम्ही घेतल्यामुळे ते तुम्हाला कुठे जाणवलेलं नाही. आणि आपला जो आता प्लॉट ज्यांनी मागितलाय तुमच्याकडे जे तोडा येणार आहेत म्हणजे कटिंगला, तर त्यांनी आताचा रेट काय आणि तुम्हाला काय रेटने हा प्लॉट घेतो म्हणले? 20 रुपये रेटने आपण दिलाय प्लॉट. आता त्यांचं म्हणणं होतं की फुल गाडी निघायची नाही, म्हणून त्यांनी 20 रुपये म्हणतो ते, नाहीतर 22 रुपयांनी ठरलं होतं. फुल गाडी निघायची नाही, पण मला काय म्हणायचंय, त्यांना जी काही निघेल त्याला तुम्हाला आज ती 20 रुपये द्यायला तयार आहे. 2 रुपये कमी दिलेत, पण जर वापरावरणिक वापरलं नसतं
तर 20 रुपयापर्यंत तरी आपला प्लॉट गेला असता का? नसता गेला साहेब. बरोबर आहे का नाही? कारण जर बॉक्स पॅकिंग सारखा माल नसन तर बॉक्स पॅकिंगवाली बॉक्स पॅकिंगला घेऊ शकतात का? नाही बरोबर आहे नाही? म्हणजे तुम्ही जे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलेलं आहे ह्याच्यामुळं आपल्या केळीमध्ये छान पद्धतीने बदल झालेले रिझल्ट चांगला. होय का नाही? हा. तर आपले जे काही केळीत आहेत अजून एक साहेब, हा. आता आपण ह्याच्यावरती साहेब या डार्क स्पॉट येऊ नये म्हणून या इकडे. रोवर ग्रोथर आणि सिलिकॉनचे स्प्रे घेतो. घेतोय. पण बऱ्याच जणांचं साहेब असं म्हणणं असते की साहेब तुम्ही सांगितलेल्या फवारण्या ह्याच्यावरती घेऊ, पण रोवर सिलिकॉनच्या आणि आपलं ग्रोथर जे आहे ते काळ्या कलरचं आहे, हो, तर त्याचे डाग येतील का ह्याच्यावरती? नाही ते डाग. मी स्वतःने घेतलेत की आता समोरच आहे की तुमच्या. किती स्प्रे झाले तर? तुम्हाला सांगितलं की 6 सहा. spray झाले. रोहरचे सहान म्हणजे गुरुत्वाचे सहा. ह्याच्यावरती जे आपलं औषध आहे त्याचे कुठलेही डाग त्याच्यावरती उमटत नाही. काहीच इफेक्ट नाही. नाही नाही, आपण हे विचारतोय का? कसं असतं, समोरून आपल्याला काय शेतकरी समस्या विचारतात त्याची उत्तर जर तुमच्याकडून तुम्ही वापरल्यानंतर अनुभवाचे देत असतील तर ते उत्तर पाहिजेत आपल्याला. कारण आज काय मार्केटमध्ये थोडक्यात आम्ही मार्केटला कंपनीत काय पण कामाला आहेत आहे भेटतंय का, साहेब. आम्ही तो एखाद्या शेतकऱ्याला म्हणलं साहेब वापरा नाही येत, पण बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असं येतं साहेब मग तुम्ही सांगताय पण अनुभव काय कोणाकडचा? तर ती तुमचा अनुभव आम्ही थोडक्यात आपण विचारतोय. काय विचारतोय? बरोबर आहे. की ते आपल्याला जसं आहे तसं द्यायचंय. कारण आपल्याला काय आहे, जसं आहे तसं दिल्यानंतर तुम्हाला आम्हाला कोणालाच प्रॉब्लेम येत नाहीत. नाही नाही नाहीतर आज थोडक्यात काय आहे, स्वार्थासाठी दुसऱ्याला आपण अडचणीत आणायचं काय उपयोग स्वार्थासाठी आपण कुणाला तरी वापरून घेणं ह्या काही गोष्टी योग्य ठरत नाहीत. नाही. साहेब आपला परिचय थोडासा. नमस्कार. मी शिंदे गुरुजी, आपलं गाव? शेलगाव हीच. अरे वा. तर शिंदे सर आज आपल्यापाशी आलेले आहेत, गोगरे सर. तर आपण थोडासा शिंदे सरांना विचारू हा प्लॉट अगोदर कसा होता आणि आता काय. शिंदे सर, आता जी काय आहे, म्हणजे आता तुम्ही केळी अगदी आम्ही गाडी लावलेले पाहिले असते आणि तुम्ही मुलात आले असते जी काय आहे, पण आता आपण इथं जी उभा राहिलेलो इथली परिस्थिती असू दे किंवा कुठं जरी आपण बघितलं तरी हा प्लॉट अगोदर एक 7व्या महिन्यामध्ये जुलैमध्ये आपण ह्यांना मार्गदर्शन देणे अगोदर ह्या प्लॉटची आपण एक पूर्व अवस्था त्या कोपऱ्यातून काढून ठेवली की पूर्ण व्हिडिओ काढून ठेवलाय का, तर हा प्लॉट आज कसा दिसतोय आणि आपण ज्यावेळेस ह्याला मार्गदर्शन देणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत, तर हा प्लॉट शेवटला कसा दिसणार आहे. तर आज आपण शेवटची अवस्था घेतोय अनिकेत आपले उमेश माने सरांची. कशामुळं की आम्ही जर मार्गदर्शन त्यांना 1-2 डोस दिले, वापरले, फ्लड बी चांगला आला आणि तिथनं पुढे आम्ही मार्गदर्शन दिलं नाही, त्यांनी फोन लावला, आम्ही उचलला नाही, तर आज मार्केटमध्ये दिशाभूल झाल्यासारखे होते आणि साथ भेटत नाही. तर आम्ही शेवटपर्यंत आज त्यांच्या सोबत का उभा आहेत आणि काय विचारतोय काय गोष्टी, कारण जे काही शेतकरी आज मार्केटमध्ये 2 रुपये खर्च करायला तयार आहेत, कष्ट करायला तयार आहेत, पण त्यांना ओरिजिनल साथ मिळाला नाही कोणाची. बरोबर आहे. आणि त्या साथीची प्रचिती म्हणून आपण हे व्हिडिओ काढतोय. तर हा प्लॉट अगोदर कसा होता आणि आता तुम्हाला ही प्लॉट मधले जे काही बदल आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय नेमकं? प्लॉटमध्ये भरपूर चांगला बदल झालेला आहे. म्हणजे असं, कारण सुरुवातीला म्हणजे अशी बघूच वाटत नव्हतं केळीकडे बरोबर आहे का नाही? कारण एवढी बेकार अवस्था होती ह्याची. हा. पण ज्या दिवशी स्पर्श झाला ह्यांच्या जमिनीला वापरा बायोनिकचा त्या दिवसापासून प्लॉट मध्ये ट्रेस नाही आणि माल पण चांगला आहे. म्हणजे असं आज बघितलं तर माल एकदम सुपर आहे. आता इथं एकदम चांगला आहे. की तुटळ्यातलं झाड असं आपण ह्याच्या जर फण्या मोपायच्या म्हणल्या किती बघ किती येते फण्या बघा बरं तुम्हीच मोपा सर. 8, 9, 10, 11, 12 आहेत. 12, 13वा गोंडा आहे का 12वा गोंडा आहे? 13वा गोंडा. 13वा गोंडा फणी आणि फणीत अंतरी चांगली. हा. 2 फणीच्या मध्ये जी अंतरी असती नाही, समोर चांगलं समोर आहे, अंतर चांगलं आहे. वादा लांबडा आहे. चांगली, वादी चांगली. बरोबर आहे का नाही? तर ही जी आपलं जे थोडंसं चाललंय व्हिडिओच्या स्वरूपातून शेतकऱ्यांना जनजागृती, आज मार्केटमध्ये बघा तुम्हाला दुकानात गेल्यानंतर पाहिजे ते सगळं भेटतं, पण टाकलेलं उचलण्यासाठी वापरा बायोनिकने अशी टेक्नॉलॉजी बनवली की तुम्ही तुमच्या जमिनीत मार्केटमधनं जे काय वॉटर सोल्युबल दाणेदार आणून टाकणार आहेत त्याचं विघटन करणे, अपटेक करणे आणि उचलून देणे, तुमची मुळी सतत चालू ठेवणे चालू राहील. आणि जमीन भुसभुशीत ठेवणे. आता तुमच्या समोर उकारतो थोडंसं जमीन खाली खाली बघा, मी आलो की आणि म्हणलं ह्याने काय केलं एवढी जमीन कसं, कारण आता शेवटच्या अवस्थेला ह्या बघा कसा हात जातो ही जमीन लय भुसभुशीत. तर मी येतानाच बघितलं हा ही एवढी जमीन भुसभुशीत कुणाचीच नाही. शेवटवरती पाय पडलं की एक हा, म्हणजे असं दबल आहे खाली. शेवटच्या अवस्थेला पण जमीन भुसभुशीत आहे. बरोबर आहे का नाही? तर एकदम चांगलं. हे जे काही व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ जे काही आपले शेतकरी मित्र पाहत असतील तर तुम्ही हे व्हिडिओ थोडेसे पाहता थोडेसे व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाला तुम्हाला जिथं वाटतंय तिथं आपले मित्रमंडळी, नातेवाईक जे आहेत ह्यांना शेअर करा. का तर आज कष्टकरी हरायला लागलाय. कष्ट करता करता त्याला जे पीक वय खाते आणि पीक अपेक्षित उत्पादन देत नाही त्याची जी मूळ कारणं आहेत तर ती मूळ कारणं हे आहेत की टाकलेली खतं उचलली जात नाहीत आणि त्याचं उत्तर वापरा बायोनिक निघाललंय. आणि हे उत्तर जर आपल्या शेतकरी मित्रांना भेटलं तर आपल्या शेतकऱ्यांचं कुठलंही पीक असू द्या उत्पादन वाढवण्यासाठी वापरा बायोनिकची टेक्नॉलॉजी महिन्यातून एकदा वापरायची. त्याची प्रचिती जमिनीत सोडलं की जमीन, पीक आणि उत्पादन आपल्याला सगळंच दिसतंय. आणि नजरेला दिसत असून जर आपण थांबत असन
तर मग ह्याच्या पुढे बोलायसारखंच काही नाही सर. नाही ना बरोबर. आपण काय धावतोय आज एक विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय व्हिडिओच्या स्वरूपातून. हे कॅमेऱ्याच्या पुढे कोणाची लाबाडी चलते का? नाही नाही लबाड घेत चालत तर काय नाही. नाही. जमिनी एकदम भुसभुशीत आहे. मी आहे का नाही? येतानाच म्हणाले एवढं भुसभुशीत कशामुळे ही काय. उमेश सर, तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची काही केळी लागण केलेली आहे, केळी वय खाल्लेला आहे, तुटाळे होत आहेत आणि 2-3 महिन्याची, 4 महिन्याची, 6 महिन्याची केळी आहे, बुंदा लहान आहे, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश म्हणून काय असेल? वापरायला पाहिजे. तारांबळ झाल्यावर का आधीपासून? आधीपासून वापरा. आधीपासून वापरलं नाही मुद्दाम मी शब्द काय विचारतोय कारण आम्ही माझी झाली म्हणून ते मला नाही तसा नाही विषय सर. आज विषय काय आहे, आम्ही बऱ्याच जागेवरती जातो ना, खूप शेतकरी आम्हाला एक शब्द वापरतात, मार्गदर्शन घेतात. साहेब आम्ही 2 वर्ष झालं तुमचा व्हिडिओ बघतोय, साहेब आम्ही 1 वर्ष झालं व्हिडिओ बघतोय, सर मी 3 महिने झालं, कोण म्हणतं साहेब माझे 3 वर्ष झाले मी व्हिडिओ बघतोय आणि माझे 2-3 पिकं वाया गेली. मग मला काय म्हणायचंय सर, व्हिडिओ बघून उत्पादन वाढन का? नाही नाही व्हिडिओ बघून कसं वाटतं? आपल्याला जे काय साहेबांनी वापरलेलं आहे, उमेश माने सरांनी, ते वापरल्यानंतर प्रचिती भेटन ना. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही जसं घडलं तसं माहिती दिली उमेश सर, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या वापरा सहकाऱ्यांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.